शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के या दोघांच्या मध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील दिसतात। एकीकडे मनसेचे वरिष्ठ नेते जरी काय घडले हे मान्य करायला तयार नसले तरी सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी मात्र आपल्या स्टेटमेंटमध्ये मनसेनं समर्थन दिल्याचं सांगितलेलं आहे। विकासासाठी म्हणून महायुतीत आल्याचं आपल्याला मनसेनं सांगितल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आजच्या दिवसातली आतापर्यंतची सगळ्यात महत्त्वाची घडामोड मनसेनं शिंदे सेनेला समर्थन दिलंय आणि अशी माहिती स्वतः श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे। तर दुसरीकडे खासदार नरेश मस्के यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बोललो, त्यांच्याकडून मात्र सतत महायुती म्हणून आम्ही लढलो आणि महायुतीचाच महापौर बसेल असं सांगितलं जात होतं। या महायुतीमध्ये मात्र भाजपला आता सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न शिंदे सेनेकडून सुरू आहेत हे स्पष्ट झालेलं दिसतंय। कारण शिंदे सेनेने आपला महापौर बसावा यासाठी म्हणून मनसेचं समर्थन घेतलंय, मनसेचा पाठिंबा घेतलाय। तर ठाकरेंचेही 4 नगरसेवक हे शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत। ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक हे आधीपासूनच नॉट रिचेबल आहेत आणि ज्यावेळेला कोकण भवनात नोंदणीसाठी म्हणून ठाकरे सेनेचे नगरसेवक गेले त्यावेळेलाही 2 नगरसेवक सोबत नव्हते। त्यामुळे ठाकरे सेनेचे 4ही नगरसेवक शिंदे सेनेसोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले तर शिंदे सेनेचे 53 नगरसेवक निवडून आले। ठाकरे सेनेचे 11 नगरसेवक आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आलेत।